वेलकम टू यूट्यूब चॅनल दीपन माईज व्लॉग. तर आज आम्ही जात आहोत गावी. आम्ही सर्व म्हणजे मयूर सोडून आम्ही सर्व जात आहोत गावी. पप्पा मम्मी तर गावी राहायला चाललेत आणि मी मृण्मयी आणि बाकी मित्र आम्ही जात आहोत माझ्या मित्राच्या एंगेजमेंटला जी आहे 5 तारखेला. सो आता आम्ही घरातून निघत आहोत. पॅकिंग वगैरे झाली आहे. ट्रेन आहे आपली 10:40ची. सो भेटूया. 10:40ची आहे. सो फायनली ट्रेन पकडली आहे. तशी टायमावरच होती, 20 मिनिट्स लेट. बट काल जी होती ट्रेन ते कळालेलं की 3 आवर्स लेट होती, 4 आवर्स. बट लकी आहोत आम्ही की आम्हाला ओनली 20 मिनिट्स थांबायला लागलं. सो फायनली ट्रेन पकडली आहे. आता पोचल्यावर भेटू. गुड नाईट. गुड नाईट. हा प्रतीकचा फ्रेंड. चला बाय, गुड नाईट. झोपले. त्याला गरम होतं. आता मम्मी पप्पा उतरलेत कणकवलीला. ट्रेन थोडी 1 तास लेट झाली आहे, 1-1.5 तास. म्हणजे वैभववाडीपर्यंत तरी टायमावरती आली. आता हे इकडनं जातील, स्टेशनवरनं जातील डेपोला. डेपोवरून मग जातील 6 सीटर वगैरे पकडून श्रावणात जातील मग घरी. बघू आता. ऊन वगैरे तर अजिबात नाही. ते पावसाळं वातावरण वाटतं जरासं. ट्रेन आता परत क्रॉसिंगला थांबेल. थांबलीच आहे, ट्रेन थांबली होती. चला बाय बाय. नीट जा. हा ते बघ, ते बघ, ते मम्मी ती बघ तिकडे. मम्मी ए मम्मी. तर मित्रांनो, काल आम्ही जादा गाडी पकडली होती 01017 LTD करमळी. सो आम्हाला आधी वाटलं की ट्रेन लेट येईल, बट ट्रेन टायमावरती आली. पण त्याच्या आदल्या दिवशी ती लेट झाली होती. आणि त्यानंतर या गाडीला त्यांनी स्पेशल कोचेस दिले आहेत. 01017 LTD करमळी स्पेशल गाडी सोडली होती समरसाठी. त्यांनी AC वेंट असे इथे लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ओके, पायाजवळ म्हणजे तुमच्या दिलेले आहेत, जेणेकरून चिलिंग मस्त होते. त्यानंतर तुम्हाला इकडे रीडिंग लॅम्प जे असतात ते सुद्धा दिले आहेत विथ चार्जिंग पोर्ट. तरी तुम्ही मेन स्विच बंद करून तुम्हाला जर का वाचायचं वगैरे असेल, तुम्हाला लाईट पाहिजे असेल तर तुम्ही हे ऑन करू शकता. हाय क्वालिटी वगैरे चांगली आहे. त्यानंतर मोबाईल होल्डर दिलं आहे. सो ह्या गोष्टी जरा चांगल्या वाटल्या. तर त्यांनी बॉटलसाठी जे आधी बॉटल ठेवायसाठी जी जागा होती बॉटल होल्डर, त्यासाठी त्यांनी मेटलचं काढून हे चांगल्या क्वालिटीचं दिलं. पण तरीसुद्धा लोकांनी तोडून टाकलेलं वाटतं थोडेफार. हा असा कवर येतो त्याला. सेट चांगलं आहे. बाकी तर क्वालिटी अशी चांगली वाटली. फक्त एवढंच आहे की थोडं वॉशरूमचं पाणी वगैरे जे त्यांनी बेसिन आहे तिथे नीट प्रॉपर त्यांनी हे नाही केलं आहे. त्यामुळे ते पाणी नुसतं खाली वाहतं आणि सगळीकडे पसरलं आहे, चिखल झालं आहे. आणि जरा सीट जे आहेत ते खूपच कॉम्पॅक्ट आहेत. म्हणजे जर का कोण हायटेड असेल तर त्याला ती जागा पुरणारच नाही. जसं आमच्या एका मित्राला नाही जमली, झोपच नाही झाली आमच्या ह्याची. तो जाम छोटी आहे सीट. सो ते कुठेतरी ती एक गोष्ट जिथे ॲडजस्ट करायला लागलं. बाकी असं त्यांनी चादर वगैरे सर्व आधीच ठेवलं होतं, ब्लँकेट्स आणि सर्व. आणि ही एक अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही टॉयलेट्स वगैरे ऑक्युपाईड असेल तर तुम्हाला इथे एक लाईट भेटेल. म्हणजे तुम्हाला इकडनंच कळतं कंपार्टमेंटमधनं टॉयलेट ऑक्युपाईड आहे की नाही. ह्या गोष्टी
बघू शकते की डेव्हलपमेंट होते, बट तरीसुद्धा तेवढं अजून व्हायला तेवढा टाईम जाईल. बट मोस्ट ऑफ द थिंग्स आता असेच कुठेतरी आपण कोचेस बघू शकतो आता AC ट्रेन्सला. सो आवडली इम्प्रूव्हमेंट. कसं वाटलं विराज? मी बोलू का? हा बोल ना, कसं वाटलं? म्हणजे काय तुला काय आवडलं? काय आवडलं? ट्रेन म्हणजे असं प्रवास कसा झाला तुला झोप लागली नाही इतर गोष्ट? हा, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय नाही करू शकत रे. त्यासाठी CA आणतायत ना, एका फॅमिलीमध्ये एकच मुलगा. झाला हा, पाहिजे. बरोबर. तो पण डायरेक्ट मोठाच झाला पाहिजे. बाकी बबलू, तुला कसं वाटला प्रवास? माझं काय नाही, माझं येणं जाणं असतंच काय. माझं अरे आपल्याला BJPचं बोलायचं. तुझं काय म्हणणं आहे? हा मोहन आहे. फर्स्ट टाइम आलो ना इथे. हे घाटावरचे आहेत. हा, ते येत नाही घाटावरचे. कोकणात. झाडं सुद्धा असतात, पाणी नसतं, झाडं नसतं. तेच बघतोय मी बाहेर. हिरवळ बघून तो एकदम टेन्शन असा आलं. अचंबित झालाय. त्यांच्या गावाला चला आता आमचं स्टॉप आलेला, आम्ही आता उतरतो. चलो कव्हर करू पुढे. सो आत्ता आपण पोचलेलो आहोत कुडाळला. फायनली 1.5 तास ट्रेन लेट झाली. कुडाळला आता आपण पोचलो आहोत. ऑलमोस्ट 1.5-2 तास ट्रेन लेट झाली. म्हणजे आधी तरी व्यवस्थित आली, पण वैभववाडीला जरा क्रॉसिंगला वाटलं नाही, म्हणजे चांगला झाला. हा प्रवास चांगला झाला. आता बघू पुढे ह्यानी काय प्लॅन केले मला. प्लॅन काहीच नाहीये. तर आता आपण इकडनं जाणार मालवण डेपोला. आणि त्यानंतर मग तिकडनं बाईक्स घेऊन आपण जाणार आहोत तारकर्लीला. सो लेट्स सी आता बाईक वगैरे स्कूटी वगैरे घ्यायची, तिकडे जाऊया कुडाळला. आता नाश्ता करायचा. गावी आल्यावर कटवडा, मिसळ, काय म्हणतात, मिसळ पाव, उसळ पाव, मठ मिसळ. तर दाखवू आम्ही. मला खूप भूक लागली आहे त्यासाठी. 9834220922. आता हे स्कूटी घेऊन आलेत. आम्ही 2 स्कूटी केल्या आहेत. 5 जण आहोत. 1 जण ट्रिपल सीट जातील आणि आम्ही वेगवेगळे. आम्ही दोघं वेगळे आणि ते 3. तर आता आम्ही इथून जात आहोत रूमवर. तर मित्रांनो, आता आपण जेवण मागवलं आहे. अंडा करी आणि ऑमलेट आणि पूर्ण म्हणजे थाली मागवली अंडाची. म्हणजे तुम्हाला जर काही यायचं झालं तर तुम्ही येऊ शकता. रॉयल बीच रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट, वायरी बीच जवळ. मस्तपैकी वारा चालूच आहे. मस्त आहे. जेवण वगैरे कसं आहे? चांगलं आहे ना. मोहन, तुला काय वाटलं? अरे एक नंबर ना. मस्त आहे. कसं समुद्र बघून कसं वाटलं आयुष्यात पहिल्यांदा? बरं वाटलं. पहिल्यांदा तुमच्याकडे तर झाडं बिडं तोडून टाकले, झाडं बघून कसं वाटलं ते सांग. ते होती का झाडं तुमच्या गावाला? असं मला काहीच बघायला नाही भेटलं आमच्या इथे. तुझं गाव कोणतं ते पण सांग लोकांना. शरद पवारच्या इथे राहतो हा. तो मृण्मयी, तुला कसं वाटलं? मस्त आहे जेवण. दर्शन यासाठी काय असं 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 या नाही म्हणजे यो बो येस बॉय. हे सगळं सजेशन काय नाही. म्हणजे? सांग मी तुला. म्हणजे नाही, तू तर इथे येऊन गेलायस आधी, बरोबर? मग त्या हिशोबात तू काय सांगू शकशील? खूप छान जागा आहे, समुद्राजवळ खूप पीसफुल वातावरण आहे. बरोबर ना? पीसफुल. आणि जेवणाला पण एकदम घरगुती चव आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला ही जागा जास्त आवडते. म्हणजे असं कसं आहे मित्रांनो, की इथे तुम्हाला ना समुद्र हा समोरच आहे. एक मिनटं आपण बोलू शकतो जास्तीत जास्त. 1 मिनटावरती तुम्ही चालून जाऊ शकता समुद्रापर्यंत. मजा करा. त्या हिशोबात हवेशीर वातावरण, म्हणजे फॅनची तर गरजच नाही अजिबात. AC तुम्हाला रात्री लागू शकते कारण की गरमी वाटत असेल तर. ते पण डिपेंड करतं. आता आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स सर्व शेअर करू ब्लॉगमध्ये. सो तुम्हाला जर का वाटलंच तुम्हाला येण्यासारखं तर तुम्ही येऊ शकता इथे रॉयल बीच रिसॉर्ट अँड रेस्टॉरंटला. सो म्हणजे इथे कसं तुम्हाला जर का काही असं तुम्हाला जर का तुम्ही प्रॉपर एक बीच जवळ काय ते लोकेशन शोधत आहात तर तुम्ही इथे खरंच येऊ शकता. मस्त आहे. आम्ही अजून प्रॉपर्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि मग तिथे पण तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करू.
की तुम्हाला बेस्ट आणि सर्व्हिस मेन भेटली पाहिजे, बरोबर. तर सर्व्हिस आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघण्यात तुम्हाला म्हणजे मेन गोष्ट हीच राहते की सर्व्हिस आपल्याला प्रॉपर भेटली पाहिजे. सो त्या हिशोबात मग आपण हे करू. आता आम्ही तुम्हाला ना काकींचा व्हिडिओ एकदा हां. तर काकी आता हे आपलं हॉटेल स्टार्ट करून असे किती वर्ष झाली आहेत आणि तुम्हाला आणि काय काय आपल्याला इथे सुविधा भेटतात? आमचं हॉटेल चालू केलं आता 5 वर्ष झाली. हां हां. आणि आमच्याकडे कसं असेल म्हणजे मालवणी आपलं घरगुती जेवण भेटतं. ओके. घरगुती म्हणजे आपलं हॉटेलसारखं भेटत नाही. बरोबर, घरगुती जेवण हे घरगुती महत्त्वाचं आहे जेवण. मित्रांनो. जर तुम्हाला घरगुती जेवण आवडत असेल तर खरंच तुम्ही येऊ शकता इथे. म्हणजे घरगुती जेवण आपण घरी जेवतो पण बाहेरून आपल्याला कधी कधी जेवण भेटत आम्ही नाही. बाहेर कुठे हॉटेलात जेवतो, आम्ही आपल्याच स्वतःच्या घरात जेवतो असं तुम्हाला वाटणार. बरोबर, सहज. तर तुम्ही इथे येऊ शकता आणि तुम्ही इथे आस्वाद घेऊ शकता. काकींच्या हाताची चव खरंच अप्रतिम आहे आणि आम्ही आता जेवत असताना आम्हाला ते कळतंय. आम्हाला अजून आता म्हणजे आता आम्ही नेक्स्ट टाइम कधी पण येऊ तर आम्ही इथेच येण्याचा प्रयत्न करू. सो बघूया. सो काकी थँक्यू. आणि आम्हाला खरंच खूप जेवण आवडलं आहे. म्हणजे आता ज्या हिशोबात आता ताटा आमची संपताय त्या हिशोबात तुम्हाला तर कळेलच. थँक्यू व्हेरी मच. हां थँक्यू. आता आम्हाला फिश आणि चिकन काहीच नाही भेटलं कारण त्यांना आधीच प्री ऑर्डर द्यावी लागते आणि आम्ही लास्ट मोमेंटला तिथे गेल्यामुळे आम्ही एक करी खाल्ली पण तीही छान होती घरगुती. आता फ्रेश झालो आणि आता आम्ही जातो चिवला बीचवर. जर एक्सप्लोअर करू. परत माझ्या भावाचे मामा मामी पण राहतात. इफ ते जवळच आहे मामानी सांगितलंय. सो तिकडेही जाऊन येऊ टाईम भेटला तर बघू कसं ते मॅनेज करून. सो भेटू. Be mad. That is the mantra of life. So enjoy your ride as I am enjoying. Enjoy करा मित्रांनो. आता आम्ही चिवला बीचवरून आम्ही आलो आहोत मोमोच्या मृण्मयीच्या वाया मामाकडे. माझ्या मामाकडे नाही, माझ्या मामीच्या भावाकडे आलोय. सिम्पल. माझ्यासाठी म्हणजे वाया रोहितच्या मामाकडे आलोय. सिम्पल. सिम्पल. तर आता ते जवळच होतं तर मामाने फोन केला की तुम्ही जाऊन या. तर आम्ही आलो कारण फ्री पण झालेलो. जस्ट बीचवर जाऊन आलो कारण ऊन होतं म्हणून आम्ही थांबलो नाही. खूप ऊन होतं म्हणून आम्ही बीचवरती जास्त वेळ थांबलोच नाही. आम्ही लगेच 10-15 मिनिटात निघालो. तर आता आम्ही आलो आहोत मामीकडे रोहितच्या. तर आता आम्हाला इकडे काही चिल्ले पिल्ले भेटले आहेत. चिल्ले पिल्ल्यांमध्ये ती स्वरा करून कोणतरी आहे. ते आता स्वरा बघू आता कसं इंट्रोड्यूस करते स्वतःला. सो लेट्स सी. हॅलो डॉगी. नाव बोला चॅनलचं नाव बोला. प्रणमयी. नाव आहे प्रणमयी. PRANMAI. म्हणजे हजबंड प्लस वाईफ. येस. ओके आय एम राईट ना. ॲब्सोल्युटली राईट. नाही ते माझ्यामध्ये. प्रणमयी व्लॉग्स. प्रतीक नाही का तुझं नाव? हो, प्रतीक. हां तेच. PRANMAI. हे ना येस. 2 सबस्क्रायबर ये असेच लाईक हे करा. सबस्क्राईब शेअर करा, सबस्क्राईब करा, हा लाईक करा. चला आता इंट्रोड्यूस करा स्वतःला लवकर. चालू आहे माझं चालूच आहे. आता विदूला स्वतः सांगणार आहे. इंट्रोड्यूस कर लवकर. हे स्वरा इथे बघ. हा मी स्वरा. आणि ही कोण? मी तिची माहिती. बोल सस्ते ब्लॉग्स बनवती ना ही काला जादू करणारी बाई. ही तुमची फ्रेंड आहे ना. हा. मग तिला तुम्ही फिरायला घेऊन आलात. कुठे कुठे फिरवलात? बोल अरे किधर घुमी तू? शिवला बीच आणि
रॉक गार्डन. रॉक गार्डन एंड वो क्या बोलते इसको धक्का. अरे वाह वाह वाह, धक्का. तो कैसा लगा तेरे को? कोकण कैसा लगा? मस्त है. कोलकाता से अच्छा. कोलकाता में जहाँ रहती है वो सिटी है तो गाँव जैसा है. अच्छा, तो फिर मस्त लगा ना. काय झालं? तो अभी फिर से आएगी? हाँ अगले साल वापस. वापिस आएगी. अरे वा वा वा, मस्त मस्त. तुम्ही बघा त्यांच्याकडे किती आहे मस्त. थंड हवाय का? म्याऊ आहे, म्याऊ म्याऊ म्याऊ. मग स्वरा आता कधी भेटणार आम्हाला परत तू? आणि तात्याच्या घरी. बोरिवलीला हे कन्फ्युज झाला तो. हा, मी कन्फ्युज झालो आता. पृथ्वीकडे. पृथ्वीकडे. ओके, चलेगा. चलो हाय बोलो एक लास्ट. और बाय बी. मी निघालो मामीकडून आणि आम्ही जात आहोत रॉक गार्डनला. इकडेच आहे 5 मिनिट्सवर. खरं देवबागला जाणार होतो पण काळोख होतो आणि खूप लेट होईल. म्हटलं इथे जाऊया रॉक गार्डनला. तिथे आय थिंक सो फाउंटेन शो आहे, लाईट शो. तर बघू. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत रॉक गार्डनला, जे आहे मालवण किनाऱ्यावरती. सो इथे तुम्हाला एंट्री फी द्यावी लागते गार्डनमध्ये एंट्री करण्यासाठी. तर ती तुम्ही भरून, म्हणजे जास्ती नाही आहे, ती तुम्ही भरून एंट्री करू शकता. आणि पार्किंगचे सुद्धा चार्जेस घेतले जातात तुमच्याकडून, तर ते सुद्धा तुम्ही देऊन आतमध्ये येऊ शकता. मस्त व्ह्यू आहे आणि खरंच म्हणजे मेंटेन करून ठेवलं आहे यांनी गार्डन. गार्डन पण तेवढंच मोठं आहे आणि समुद्र किनाऱ्यावरती लागून आहे. तर मस्त वाटतं असं वाहतं पाणी बघायला, समुद्राचा आवाज. पाणीपुरी खाऊया. आणि पाणीपुरी स्टॉल दिसला आहे मृण्मयीला आणि त्यामध्ये दर्शन आणि सर्व ते लोक थांबले आहेत तिथेच आधीपासून नंबर लावून. सो त्यांनी ऑर्डर केली होती आधीच. आणि इथे बघा, इथे वरती एक लाईट हाऊससारखं त्यांनी बनवलं, म्हणजे तिथे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता, व्हिडिओग्राफी करू शकता. मस्त व्ह्यू पॉईंट आहे. म्हणजे आपलं जसं मरीन ड्राईव्ह जसं आपलं आहे मुंबई, तसं तुम्हाला इथे मालवणचं मरीन ड्राईव्ह दिसून येईल. तसं मुंबईचं मरीन ड्राईव्ह आहे तसंच ते सुद्धा मालवणचं मरीन ड्राईव्ह बोलू शकतो आपण. आणि इथे या लोकांनी ऑर्डर केली आहे पाणीपुरी. आणि कुठेतरी असं वाटतं की मालवणचा मसाला तिखट आहे खूपच, आणि विराजला जाम तिखट लागली आहे पाणीपुरी. ऑर्डर देऊ शकता तुम्हाला काय हवंय. तो ट्राय करतोय कंट्रोल करायला. मस्त म्हणजे वेगळी आहे का? बबलू इज एन्जॉईंग पाणीपुरी. एक तिखट आणि एक नॉर्मल. अरे तुला काय माहिती, खाल्ले काय कधी? काकी एकदम मस्त फ्रेश पाणीपुरी सर्व करतायत इथे. ज्यांना तिखट पाहिजे त्यांना फक्त तिखट, आणि ज्यांना मस्त मिक्स पाहिजे त्यांना मिक्स करून पाणी दिलं जात आहे. दुकानाचं नाव सांगा. आणि हे बघा, ह्याचा चेहरा बघू शकता तुम्ही, धूर निघालेला आहे. डोळे नाही दाखवू शकत कारण की डोळ्यातनं पाणी येत आहे. हा बस. आणि हे साताराकडचे जे आले आहेत आमच्याकडे पाहुणे, हे मिरचीचा ठेचा खातात.
आम्ही इथे फिश घेतले, प्रॉन्स आणि पॉपलेट इव्हनिंगसाठी. मस्तपैकी जेवण आलंय. प्रॉन्स करी, प्रॉन्स फ्राय, पॉपलेट, भाकरी, राईस. गुड मॉर्निंग. पूर्ण चेहरा सुजलेला वाटतोय कारण खूप झोपलोय आम्ही.